कोकणातील धबधब्यांकडे पर्यटकांची गर्दी पाहते। सावतसडा धबधब्याचं सौंदर्य खुललेलं आहे। कोकणात दमदार पावसामुळे निसर्गानं हिरवा शालू पांघरलाय। ठिकठिकाणी नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले। या मनमोहक धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात पोहोचतायत। चिपळूण तालुक्यातील प्रसिद्ध सावतसडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश भांडागळे यांनी। कोकणात सध्या जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे कोकणातील जे नैसर्गिक धबधबे आहेत ते सध्या प्रभावित झालेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक दाखल झालेले आहेत। मी सध्या चिपळूण मधल्या सावतसडा धबधबा इथे आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, कुठून आलाय तुम्ही? आम्ही बीडचे प्रॉपर, सध्या इथे चिपळूण मध्ये राहतो। फर्स्ट टाइम आलो, खूप भारी वाटलं, मस्त वाटलं। तुम्ही कुठून आला? एकदम मस्त, देवावरून। दरवर्षी येतात का कोकणात? हो, दरवर्षी एक तरी चक्कर होते। कसं वाटतं तुम्हाला इकडचे धबधबे? एकदम मस्त, एकदम मस्त, मजा येते? हो हो, एकदम मस्त। मग इथे आल्यानंतर तुम्ही काय करता? धबधब्याखाली भिजता आणि काय काय धमाल काय काय? धबधब्याखाली दिसतो, समुद्र किनाऱ्यावर जातो, खूप ठिकाणी जातो, एन्जॉय करतो। कारण मुलं येतात दरवर्षी, मजा येते। तुम्ही काय कसं एन्जॉय करताय? दादा, एकदम फुल एन्जॉय। कोकण म्हणजे एन्जॉय करण्यासाठीच आहे। आम्ही मागच्या 5 वर्षातून दरवर्षी इकडे येतो। आणि बघलं तर काय, सावतसडा वॉटरफॉल हे एकदम नंबर 1 आहे। कोकणामध्ये खूप सारी जागा अशी फिरण्यासारख्या आहेत। तुला किती मजा आली? भारी वाटलं, मी पहिल्यांदाच आलो कोकणात। आता पुढच्या रविवारी परत मार्लेश्वरला, असं आता पूर्ण कोकण एक्सप्लोर करून लातूरला परत। आपल्यासोबत नांदेड, बीड मधून आलेले काही या ठिकाणी पर्यटक होते आणि सध्या कोकणातले जे धबधबे असतील तिथे ते मनोमुराद आनंद लुटतायत, मजा करतायत। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।